पितृपक्ष 2024. पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी घरात घडत असतील या घटना तर अतृप्त पूर्वज काय संकेत देतात ते पहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पितृदोष हा देवकोपा इतकाच दृढ समजला जातो. देव कोपला तर दुष्काळ पडेल, पण पितृ कोपले तर घरात दुष्काळ पडणे, आजारपण येणे, विनाकारण चिडचिड करणे, जेवताना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात. एखादा भ्रमिष्ट होतो. पितृपक्षापूर्वी तुमच्या घरात समस्या निर्माण होऊ लागल्या, कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह निर्माण झाला किंवा विनाकारण कोणतीही समस्या निर्माण झाली तर हे देखील पितरांच्या नाराजीचे लक्षण मानले जाते. याशिवाय पितृ पक्षापूर्वी तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात पिंपळाचे रोप उगवू लागले तर याचा अर्थ असा आहे की पितरांना तुमच्याद्वारे मोक्षाचा मार्ग हवा आहे. यासोबतच जर पितृपक्षापूर्वी तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात अडचणी येऊ लागल्या, अचानक धनहानी होत असेल, जमा झालेला पैसाही खर्च करावा लागत असेल तर हे देखील लक्षण आहे की तुम्ही पितृदोषाने पीडित आहात आणि तुमचे पूर्वज सुखी आहेत, तुम्ही नाही. तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल आणि ते व्यवस्थित सांभाळूनही पितृपक्षापूर्वी ते सुकायला लागले तर समजून घ्या की तुम्ही पितृदोषाने पीडित आहात आणि तुमचे पूर्वज अतृप्त आहेत. हे सूचित करते की तुम्ही पितृदोषाने पीडित आहात आणि तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश नाहीत. घरात सतत कुणी ना कुणी आजारी राहते, दवाखाना सुटत नाही, विवाहेच्छुक मुलामुलींच्या लग्नात अडथळे येतात, लग्न झाल्यानंतर वैवाहिक सुख मिळत नाही, घटस्फोटासारखी परिस्थिती येते. प्रत्येक शुभ व मंगल कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे निर्माण होतात. घरातील कर्ता व्यक्ती सतत मानसिक तणावाखाली राहतो. घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार व्यवस्थित न झाल्यास किंवा अकाल मृत्यू आल्यास कुटुंबाला पितृदोष लागतो. घरातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार व्यवस्थित न झाल्यास किंवा अकाल मृत्यू झाल्यास कुटुंबाला पितृदोष लागतो. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. काळे तीळ पाण्यात मिसळून दक्षिण दिशेला अर्घ्य अर्पण करावे. अमावस्या आणि पितृपक्षात श्राद्ध, पिंडदान इत्यादी दान करा. प्रत्येक अमावस्याला ब्राह्मणांना भोजन अर्पण करावे. अर्धकुंभ स्नानाच्या दिवशी अन्न, वस्त्र, ब्लँकेट दान करा. वटवृक्षाला नियमित पाणी द्यावे. गायी, रस्त्यावरील कुत्रे आणि जनावरांना अन्न आणि दूध द्या. देवी कालिका स्तोत्रमाच्या मंत्राचा जप करा. दररोज स्नान आणि ध्यान केल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून पाण्यात काळे तीळ मिसळून पितरांना जल अर्पण करा. रोज संध्याकाळी आचमन करून स्वतःची शुद्धी करा. घरात कापूर जाळणे, कावळा, पक्षी, कुत्रा आणि गाय यांना भाकरी द्यायला खायला नक्की द्या. पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर पितृपक्षात गीतेचे पठण करावे. असे मानले जाते की गीतेचे पठण केल्याने पितरांना आसक्ती आणि मोहाच्या बंधनातून मुक्ती मिळते आणि त्यांना शांती मिळते. गीता पठणाच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनातही सुख शांती येऊ लागते. मान्यतेनुसार पितृपक्षाच्या काळात पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून आणि झाडाखाली दिवा लावून पितर प्रसन्न होतात. हा सोपा उपाय तुम्हाला पितृदोषापासूनही मुक्ती मिळवू शकतो. जर पितृदोषामुळे तुमच्या जीवनात अनेक समस्या येत असतील तर तुम्ही एखाद्या तीर्थस्थळी जाऊन पितृतर्पण करावे. यासाठी तुम्ही हरिद्वार, गया इत्यादी ठिकाणी जाऊन तर्पण करू शकता. पितरांच्या मृत्यूची तारीख जाणून पितृपक्षात त्याच तिथीला श्राद्ध करावे. यामुळे पितरांच्या आत्म्यालाही तृप्ती मिळते. पितृपक्षाच्या काळात तुम्ही ब्राह्मणांना अन्नदान करावे आणि यासोबतच गरजू लोकांना जास्तीत जास्त दान करावे. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी दान अत्यंत शुभ मानले जाते. यासोबतच पितृपक्षात दररोज पाण्यात लाल फुले टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. अर्घ्य अर्पण करताना आपल्या कुलदैवतांचे स्मरण जरूर करा.
पशुपक्ष्यांची सेवा करून त्यांना अन्नदान करून पूर्वजांचा आशीर्वादही मिळतो. जर तुम्हालाही तुमच्या जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर पितृपक्षादरम्यान तुम्ही वर सांगितलेल्या उपायांचे पालन केले पाहिजे. या उपायांचे पालन केल्याने तुमच्या कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी येते आणि तुमच्या करिअरमध्येही प्रगती होते. पितृपक्षादरम्यान तुम्ही तुमच्या मृत नातेवाईकांचा जितका आदर कराल तितके तुमचे आयुष्य सुधारू लागेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.